हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांना गुड मॉर्निंग. आपण पुन्हा एकदा भेटतोय ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये. ग्रॅव्हिटेशन चॅप्टरचं आपलं एक लेक्चर झालेलं आहे, ज्यामध्ये आपण बेसिक ग्रॅव्हिटेशन फोर्स काय असतो, डिफरंट टाईपचे फोर्स काय असतात, ॲक्च्युअली फोर्स काय असतो, तर ह्या बेसिक कन्सेप्ट आपण क्लिअर केलेल्या आहेत. त्यासोबतच आपण सर आयझॅक न्यूटनबद्दलची आपण इन्फॉर्मेशन बघितली आहे, त्याच्या रिगार्डिंग ज्या काय स्टोरी आहेत, तर त्या आपण डिस्कस केलेल्या आहेत. मग आजच्या लेक्चरमध्ये काय बघणार आहे आपण, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा तो सेंट्रिपिटल फोर्स बघणार आहे. तर हा ग्रॅव्हिटेशन चॅप्टर बाळांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तो आपलं जे महाराष्ट्र बोर्ड आहे, महाराष्ट्र बोर्डमधला जे सायन्स 1 आहे, तर त्यातला पहिला चॅप्टर आहे. मग ह्या ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये आज आपण कुठपर्यंत आलेलो आहे, तर आज आपण आलोय सेंट्रिपिटल फोर्सपर्यंत. बरं, आता फोर्स काय असतं एकदा आपण रिवाइज करूया 1 ते 2 मिनिटांमध्ये, की फोर्स काय असतं. तर आपण सांगितलं प्रिव्हियस लेक्चरला, की फोर्स इज एनिथिंग विच इज पुल ऑर पुश, किंवा फोर्स हा पुल करा किंवा पुश करा किंवा हिट करा, तर ह्यालाच काय म्हणायचे फोर्स. म्हणजेच काय, त्याला ढकला किंवा ओढा, ह्याला म्हणायचे फोर्स. मग फोर्समुळे काय होतं, तर फोर्समुळे ऑब्जेक्ट मोशनमध्ये येतो. जो ऑब्जेक्ट रेस्टला असतो, तर रेस्टमधला ऑब्जेक्ट आपण मोशनमध्ये आणू शकतो. जो ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे, तर त्या ऑब्जेक्टला रेस्टमध्ये आपण आणू शकतो. त्याचबरोबर आपण फोर्सचा यूज करून काय करू शकतो, तर फोर्सचा यूज करून आपण एखाद्या ऑब्जेक्टची डायरेक्शन चेंज करू शकतो. म्हणजे पहिलं तर सांगितलं, आपण ऑब्जेक्टला रेस्टच्या मोशनमध्ये आणू शकतो. मोशनमधला असलेला ऑब्जेक्ट आपण रेस्ट करू शकतो. आपण एखादा ऑब्जेक्ट जो मोशनमध्ये आहे, तर त्याची डायरेक्शन चेंज करू शकतो किंवा त्याची स्पीड इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकतो. असा आपण फोर्सचा यूज करू शकतो. आता मग हा जो फोर्स आहे, तर ह्या फोर्सचा यूज करून जसं की आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण तर बघतच आहोत. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करतो, तर आपण सांगितलं ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे हे सगळे जे ऑब्जेक्ट असतात, तर ते फिरत असतात. जसं आपल्याला माहिती आहे, सर आयझॅक न्यूटननी सांगितलेलं आहे आपल्याला, की आपली अर्थ जशी आहे, की अर्थ आपल्या सनच्या भोवताली फिरते. हे सर आयझॅक न्यूटननी सांगितलं. मग हे जे फिरत असते, तर हे फिरत असताना कोणता फोर्स आहे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. पण ग्रॅव्हिटेशन फोर्ससोबत अजून एक फोर्स त्यांनी सांगितला, तर त्या फोर्सचं नाव आहे सेंट्रिपिटल फोर्स. मग आता सेंट्रिपेटल म्हणजे काय, तर सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे ॲक्च्युअली काय असतं. फोर्सबद्दल तुमचं क्लिअर झालेलं आहे, बरोबर आहे. सिंपल लक्षात ठेवायचं आहे, फोर्स काय असतं. फोर्स इज नथिंग बट द पुल ऑर पुश. अजून एकदा, फोर्स इज नथिंग बट द पुल ऑर पुश. फोर्सचा यूज कशासाठी करू शकतो आपण, एखादा मोशनमध्ये असलेला ऑब्जेक्ट रेस्टला आणण्यासाठी, रेस्टमधला ऑब्जेक्ट मोशनमध्ये आणण्यासाठी, एखादा ऑब्जेक्ट जो मोशनमध्ये ऑलरेडी आहे त्याची आपण स्पीड इन्क्रीज किंवा डिक्रीज करण्यासाठी, त्याचबरोबर त्या ऑब्जेक्टची डायरेक्शन चेंज करण्यासाठी. अशा डिफरंट प्रॉपर्टीसाठी आपण काय करू शकतो, फोर्सचा यूज करू शकतो. मग आपण सांगतोय याच्यामध्ये सांगितलं सेंट्रिपिटल फोर्स काय असतो. सेंट्रिपेटल, आता सेंट्रिपेटल ह्या शब्दाचा मिनिंगच आहे बाळांनो, सेंटर सिकिंग. काय मिनिंग आहे, सेंटर सिकिंग म्हणजे सेंटर शोधत शोधत येणारा फोर्स म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. तुम्हाला माहिती आहे डिफरंट टाईपच्या मोशन असतात, जसं लिनियर मोशन आहे, सर्क्युलर मोशन आहे, बरोबर आहे. आता सर्क्युलर मोशन काय असतं, आधी आपण ते डिस्कस करूया आणि त्यानंतर सेंट्रिपिटल फोर्सकडे जाऊया. सर्क्युलर मोशन मला सांगा बरं, काय असतं सर्क्युलर मोशन. तुम्ही कधी ऐकलंय का सर्क्युलर मोशन, हा शब्द ऐकलाय. मोशन ऐकलंय आपण ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चरमध्ये मोशनबद्दल डिस्कशन झालंय. तुमचा 9th मधला पहिला चॅप्टर होता लॉज ऑफ मोशन, त्यामध्ये आपण प्रॉपर डिटेलमध्ये आपण अभ्यास केलेला आहे. येस, कोण सांगेल मला. येस, सर्क्युलर मोशन सिंपल आहे. सर्क्युलर मोशन म्हणजे कोणताही ऑब्जेक्ट जो काय करतोय, एका सर्क्युलर पाथमध्ये फिरतोय, तर त्याला म्हणणार द ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन सर्क्युलर मोशन, है ना. द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, तर त्यालाच काय म्हणणार आहे आपण, सर्क्युलर मोशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आता एक ॲक्टिव्हिटी देईन. आता इथं माझ्याकडे साधं सिंपल आहे, हे चार्जर आहे, मोबाईलचं चार्जर आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर ही आपण ह्याला असं इमेजिन करू, ही एक दोरी आहे आणि हा एक ऑब्जेक्ट आहे, एक पार्टिकल आपण त्याला बांधलेला आहे. आता मला काय करायचं आहे, याला सर्क्युलर मोशनमध्ये आणायचं आहे. कशामध्ये आणायचं आहे, सर्क्युलर. तर मला काय करावं लागेल रे. येस, कोण सांगेल. काय करावं लागेल मला, ऑब्व्हियसली फोर्स लावावा लागेल. तर तुम्हीच नाही का शिकवलं की आपण फोर्स लावून ऑब्जेक्टला मोशनमध्ये आणू शकतो, बरोबर आहे. आता मोशनमध्ये कोणत्या मोशनमध्ये आणायचं आहे, तर सर्क्युलर मोशनमध्ये आणायचं आहे. कशामध्ये आणायचं आहे, सर्क्युलर मोशन. आता मला याला सर्क्युलर मोशनमध्ये आणण्यासाठी काय करावं लागेल, काय करावं लागेल, तर फोर्स लावावा लागेल. मग मी त्याला फोर्स लावणार, असा फोर्स लावणार का, नाही. जर असा अपोर डायरेक्शन फोर्स लावला, तर त्याचं काय चाललंय, डिस्प्लेसमेंट होईल, डिस्टन्स. तो काय करणार आहे, डिस्प्लेस होणार आहे, म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे, जर अपोर डायरेक्शन फोर्स लावला. पण समजा मी जर फोर्स, मला ह्याला बघा, सहज आपण इथं ऑब्झर्वेशन करायचं आहे आपण सगळ्यांनी. आता मला याला सर्क्युलर मोशनमध्ये आणायचं आहे, तर मला काय करावं लागेल, त्याला फोर्स लावावं लागेल. पण फोर्स लावत असताना मला एकाच डायरेक्शनला लावावं लागेल का, नाही. मी याला बघा फोर्स लावतो, दिसते सगळ्यांना. हे सर्क्युलर मोशन आहे ना, सर्क्युलर मोशन आहे. पण मी फोर्स लावत असताना, प्रत्येक वेळेस फोर्स लावत असताना काय करतोय,
टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. इथं आला मी इथं ओढतो, इथं आला इथं ओढतो, इथं आला इथं ओढतोय. म्हणजे प्रत्येक वेळेस मी काय करतोय, त्याला सेंटरकडे फोर्स लावतोय. जर मी ऑब्जेक्टला सेंटरकडे नाही ओढलं त्या सर्कलच्या, तर तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे का? तर नाही. जसं मला गाडी ढकलायची आहे, मी एकाच डायरेक्शनने गाडी ढकलणार आहे, तो ऑब्जेक्ट पुढं 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 जात राहणार आहे, बरोबर आहे. तर त्या केसमध्ये वेगळं आहे, तर तो लिनियर मोशन करेल. मला जर सर्क्युलर मोशन पाहिजे असेल तर मला ऑलवेज फोर्स कसा लावावा लागेल? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. कळते सगळ्यांना? येस. मग कोणताही ऑब्जेक्ट जो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो, कोणताही ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करायचं असेल तर त्या ऑब्जेक्टवरती फोर्स लागलेला असतो आणि त्याच फोर्सचं बाळांनो नाव आहे सेंट्रीपेटल फोर्स. क्लिअर आहे सगळ्यांना? पहिलं काय बघितलं आपण? मोशनमध्ये येण्यासाठी काय लावावं लागतो? फोर्स लावावा लागतो. देर आर डिफरंट टाईप ऑफ मोशन. फॉर एक्झाम्पल लिनियर मोशन, सर्क्युलर मोशन, रेक्टिलिनियर मोशन आहे ना. तर त्यातलं आपण कोणतं मोशन बघतोय? तर आपण सर्क्युलर मोशन बघतोय. सर्क्युलर मोशन म्हणजे काय असतं? एखादा ऑब्जेक्ट जो सर्क्युलर पाथमध्ये फिरत असतो तर त्याला म्हणणं आहे सर्क्युलर मोशन. मग हे सर्क्युलर पाथ कंप्लीट करण्यासाठी प्रत्येक वेळेस आपल्याला फोर्स लावावा लागतो आणि तो फोर्स कुठं असतो? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. इथं तुम्ही बघताय बाळांनो, एक इथं तुम्हाला तुमच्यासारखाच एक स्टुडंट दिसतोय. त्यानं काय केलं? एक स्ट्रिंग आहे, एक त्याला काय केलं? एक दगड स्टोन बांधलाय आणि त्या स्टोनला घेऊन काय करतोय? तो गोल 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 फिरवतोय. आता गोल फिरवतोय म्हणजे काय करतोय? तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. मग तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी तुम्ही जर इथं बघितलं तर प्रत्येक वेळेस त्याला फोर्स कुठं लावावा लागतो? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. इथं तुम्हाला दाखवलंय बघा व्ह्यू, दिसतंय? प्रत्येक वेळेस काय करतोय? त्या दोरीला धरून तो मधल्या साईडला ओढतोय. ज्या टायमिंगला तुम्ही तो फोर्स लावणं बंद केलं तर त्या टायमिंगला त्याचं मोशन थांबणार आहे. क्लिअर आहे? तुम्ही करून बघू शकता. एखादी दोरी घ्या, त्याला दगड बांधा किंवा छोटंसं काहीतरी बांधा जे हेवी असेल आणि त्याला गोल गोल फिरवा. तुम्ही जोपर्यंत फिरवताय तोपर्यंतच त्याच्यावरती काय होतं? ते सर्क्युलर मोशन परफॉर्म करतं. ज्या पॉईंटला तुम्ही त्याच्यावरती फोर्स लावणं बंद केलं बाळांनो, त्यावेळेस सर्क्युलर मोशन पूर्णपणे बंद होऊन जातं. बरं, तो फोर्स कसा लावताय तुम्ही? बरं, तो फोर्स कोणता लावताय? तर सेंट्रीपेटल फोर्स. सेंट्रीपेटल म्हणजेच काय? सेंटर सिकिंग. सेंट्रीपेटल म्हणजेच काय? सेंटर सिकिंग. म्हणा माझ्या मागे. सेंट्रीपेटल म्हणजेच काय? सेंट्रीपेटल. इथे दिले तुम्हाला सेंट्रीपेटल. तर सेंट्रीपेटल म्हणजे असणार आहे आपला सेंटर सिकिंग. इथे मी लिहून देतोय सेंट्रीपेटल. सेंट्रीपेटलचं मिनिंग काय? सेंटर सिकिंग. हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. सेंट्रीपेटल म्हणजे सेंटर सिकिंग. इथे डेफिनेशन पण दिले आहे आपल्याला सेंट्रीपेटल फोर्सची. काय डेफिनेशन दिले बघा बरं? अ फोर्स ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्कल. म्हणजे असा फोर्स जो ऑब्जेक्टवरती ॲक्ट होतोय आणि जो ऑब्जेक्ट काय करतोय? सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. अ फोर्स ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्कल अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. इथे तुम्हाला डायरेक्शन दाखवले. ही जी डायरेक्शन आहे, ही डायरेक्शन कशाची आहे? सेंट्रीपेटल फोर्सची आहे. इथे जे डायरेक्शन दाखवले तरी कुठल्या फोर्सची आहे? ही सेंट्रीपेटल फोर्सची आहे. सेंट्रीपेटल म्हणजेच काय? सेंटर सिकिंग. एक मार्कला प्रश्न विचारतील. सेंट्रीपेटल म्हणजे काय? सेंटर सिकिंग. सोपं आहे? यस, क्लिअर आहे? व्हेरी गुड, छान. आता इथे बघा, दुसरं सांगितलंय द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द मून ॲज वेल ॲज इज स्पीड कॉन्स्टंटली चेंजिंग ड्युरिंग दिस मोशन. ऑब्विसली आता आपली अर्थ आहे सेंटरला सपोज, आणि त्या अर्थच्या भोवताली काय होतोय? मून फिरतोय. बरोबर आहे, हे सगळ्यालाच माहिती आहे. मग हा जेव्हा मून फिरणार आहे इथे त्याच्या भोवताली, तर हा मूनची आपण बघतोय की त्याची जी डायरेक्शन आहे प्रत्येक वेळेस चेंज होत राहते. आता एखादा ऑब्जेक्ट जो सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो, तुम्हाला माहिती आहे त्या ऑब्जेक्टची डायरेक्शन कशी असते? यस, अगदी बरोबर. तुम्ही बघा, आठवत असेल तुम्ही जेव्हा 9th मध्ये होता तर 9th मध्ये असताना एक ॲक्टिव्हिटी केली होती. आपला जो फॅन आहे तर त्या फॅनच्या ब्लेडवरती 5 रुपयाची कॉईन आपण ठेवली होती आणि त्यानंतर तुम्ही काय केलं होतं? फॅन चालू केला होता. फॅन चालू केल्यानंतर स्टार्टिंगला 1-2 रोटेशनला काय होत नाही, पण जसं ते रोटेशन वाढत राहतात तर त्याला एक जर्क बसतो आणि जर्क बसल्यानंतर त्या ब्लेड्सवरती जो काय तुम्ही कॉईन ठेवले तर ती कॉईन करते एका डायरेक्शननं जाते. म्हणजे सपोज तुम्ही जर इथं जर कॉईन, आता इथं कॉईन, आता जसं की आता ह्या दीदीने इथं जो फोर्स लावणार अचानक बंद केला तर त्याच्या तो जो काय मोशन असतं तर त्या मोशनची डायरेक्शन कशी असते माहिती तुम्हाला? तर हे अशी असते, टँजेन्शियल डायरेक्शन नसते. कशी असते? टँजेन्शियल. आता टँजेंट तर माहिती आहे तुम्हाला, बरोबर आहे? तर टँजेन्शियल डायरेक्शन म्हणजे एखादा जो सर्कल असतो त्या सर्कलला जो काय तुम्ही रेडियस काढता त्या रेडियसला 90 डिग्रीने जो काय ही जी लाईन काढलेली असते तर त्याला टँजेंट असं म्हटलं जातं. मग त्याची डायरेक्शन कशी असणार आहे? अलॉंग द टँजेंट. म्हणजे तुम्ही जेव्हा काय करताय एका पर्टिक्युलर टाइमला तुम्ही त्यातला फोर्स काढून घेताय, म्हणजे गेला आणि तुम्ही फोर्स लावणं अचानक बंद केलं, तर फोर्स लावणं अचानक बंद केल्यानंतर तो जो ऑब्जेक्ट आहे, तो जो पार्टिकल आहे ज्याला तुम्ही बांधलेला आहे, तर तो पार्टिकल काय करतो? तर त्या डायरेक्शननं जातो. कोणत्या डायरेक्शननं? तर टँजेन्शियल डायरेक्शननं जातो.
आता हे कुठं कुठं होतं, जे जे ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. आता मग आपल्या ओळखीचं कोण आहे? तर आपल्या ओळखीचा आपला मामा आहे. मामा म्हणजे कोण आहे? तर मून आहे. तर हा मून काय करतो, आपल्या अर्थच्या भोवताली नेहमी फिरत राहतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग हा फिरत असताना हे दोन्ही होतं. तर काय काय चेंज होतं त्यांनी सांगितलंय. मोशन तर चेंज होतंच. द डायरेक्शन ऑफ द मोशन, हे जेव्हा मोशन करतंय तर तेव्हा ते डायरेक्शन चेंज करतं, त्यासोबत त्याची स्पीड सुद्धा काय होतं, चेंज होत राहते. जेव्हा पार्टिकल परफॉर्म करतो सर्क्युलर मोशन, तर त्यावेळेस स्पीड ॲज वेल एज डायरेक्शन हे दोन्ही चेंज होतं. मग हे जे मोशन आहे, मला सांगा हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे का? आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, हे सर्क्युलर मोशनचे दोन टाईप आहेत. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कशाला म्हणणार आहे, तर जे सर्क्युलर मोशन हे कॉन्स्टंट स्पीडनं जाणार आहे. मी काय म्हणलं कळालं? म्हणजे जसं की एक रोटेशनसाठी लागणारा जो वेळ आहे, तर तो सेम वेळ दुसऱ्या रोटेशनसाठी लागला तर त्याला म्हणायचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि जर दोघांचा वेळ वेगळा वेगळा असेल तर त्याला म्हणायचं आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. क्लिअर आहे सगळ्यांचं? अजून एकदा, सर्क्युलर मोशनचे दोन टाईप सर्क्युलर मोशन तर कळालंय तुम्हाला. जे सर्क्युलर पाथनं फिरतं तर त्याला म्हणणार आपण सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनचे दोन टाईप, एक आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, दुसरा आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर कशाला म्हणणार आपण? द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. जर कॉन्स्टंट स्पीडनं जात असेल तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, आणि जर स्पीड व्हॅरी असेल तर त्याला म्हणणार आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. इथपर्यंत क्लिअर आहे? तर हे आज आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण सेंट्रिपेटल फोर्स बघितला, सॉरी सेंट्रिपेटल फोर्स बघितला, सर्क्युलर मोशन बघितलं. सर्क्युलर मोशनचे आपण दोन टाईप बघितले. क्लिअर आहे सगळ्यांना? यस यस. त्याचं डेफिनेशन आहे, तुम्ही नोट डाऊन करू शकता. हे डेफिनेशन टेक्स्च्युअलची आहे, आपल्या टेक्स्टबुकमधली. ही 1 मार्कला डेफिनेशन विचारली जाते. सोबत इथं जे तुम्हाला डायग्राम दिलेत तर त्या डायग्रामवरती पण काही क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तो जो पार्टिकल आहे, जो ऑब्जेक्ट आहे, जर तुम्ही तो टाय केलेला आहे तर त्याची डायरेक्शन कशी असेल, जेव्हा फोर्स आपण रिलीज करू तर त्यावेळेस तुम्ही सांगणार आहे, तर त्याची कशी असेल, तर त्या मोशनच्या, त्या पार्टिकलच्या मोशनची डायरेक्शन टँजेन्शियल असेल. त्यानंतर दुसरा क्वेश्चन तुम्हाला असं विचारू शकतात, सेंट्रिपेटल फोर्सची डायरेक्शन काय असते? तर सेंट्रिपेटल फोर्सची डायरेक्शन असते टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. क्लिअर आहे? ओके, थँक्यू.